तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल। एकीकडे आहे नवयुवक खिडकी संघाचा घरचा साज 6300 बक्कासूर, तर दुसरीकडे आहे अर्थातच शिवाई बांधर संघाचा 1001 मथुर राज जंगम। असा हा तुफानी पेरा मैदानात पाहायला मिळेल। तर प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक, कबड्डीचा नाद आहे रे एकदम कडक। असते अंतर नेऊन आम्हीच पुढे, जसं काही बुलेट ट्रेनचा स्पीड आता पाहायला मिळेल। सुरुवात होतीये, बोला गणपती बाप्पा, झाली आहे सुरुवात। निघालाय प्रणित पाटील, नवीन आशा, नवीन चेतना, नवीन उमेद घेऊन लाईनमॅन जावं लागेल। अरे तुम्ही सुद्धा एक पंचाचा हात विसरू नका। झाली आहे सुरुवात, पहिली चढाई, आरंभीची चढाई आपणास पाहायला मिळेल। प्रणित पाटील, वातावरण प्रसन्न झालेलं आहे। एक पात्र अभिनय आता नाही, आता मजा या सामन्याला येणार आहे। डोळ्यांचं पारणं फिरणारी अतिशय रोमांचकारी आणि पहिल्या चढाईत हल्ला चढवला एक गुण नवयुवक खिडकी, चित्त थरारक विजय मिळवेल का? चढाई करे राज जंगम, नेत्रदीपक खेळ आता मात्र रेकॉर्ड मोडले जातील मैदानावर। स्वतःची जागा बनवेल राज जंगम। अथांग महासागर निघाला नवयुवक खिडकी संघाचा काळीस, चढाई करेल निर्देश डाके मैदानात। बलदंड श्रेष्ठ आणि या खेळीला पहिल्या चढाई कारक केलाय। आता पण अंगात चुकतील हॅलो, पार्थ राणे आपली एसटी आलेली आहे, गाडीत बसून घ्यायचं आहे। चला वाटचाल करा। राज जंगम चढाईसाठी सज्ज झालाय। अथांग महासागर येथे आपणास पाहायला मिळेल। वाघाचा पंजा उघडला गेलाय, तारकालीला महत्व आहे। वाघ जरी जखमी झाला असला तरी मित्रांनो माघार घेत नाही। वागतो वागच आणि भडकला तर आगच। प्रणित पाटील संस्काराची नांदी याच गावात पाहायला मिळेल। आयोजकांनी एसटी सुद्धा इथे आणून प्रत्येकाला जाण्याची सोय केलेली आहे असं मला सुद्धा वाटतं। म्हणजे घरपोच सेवा की काय हो, आयोजक सुंदर आयोजन आपण चढव केलेलं आहात। रणजितजी राणे साहेब आणि सन्माननीय अभिजितजी राणे साहेब, आजचा दिवस सर्वांच्या आठवणीत राहील। कारण संध्याकाळी 7 वाजता चालू झालेली स्पर्धा सकाळी 7 वाजेपर्यंत संपेल। टोटल 12 तास। पंचांच्या सुद्धा कामगिरीला हॅट्स ऑफ आहे, सलाम आहे। काय वाघ शोधून काढले या धक्क्यातून। प्रणित पाटील किती गुण? सुपर रेड 3 गुण मैदानात पाहायला मिळतात। उंच उंच शिखरावर आपल्या संघाला आपण घेऊन जात आहात। शिवाई बांधण आपण अंतिम सामना खेळताय। रोख रक्कम 50,000 रुपये।
अनेक जणांनी चांगली झोप काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे. स्वागत आहे आपले सचिन. तर बघूया निघालाय निर्देश. ह्या तिघांना सुद्धा घेऊन जाणार की क्षेत्ररक्षण होईल. आता मात्र उडी असणार मी म्हटलं आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालं की चढाई झाली. यशस्वी चढाई करते 2 गुणांची लढाई. संघाचं अकाउंट ओपन केलं निर्देश राज जगदम. आज खरोखर डिफेन्स सुद्धा छान सजवलंय हो ना वैभव खेळकीनं. तो बघा मी म्हटलं डिफेन्स हा मध्यरक्षक आहे ना काही धाबं नाव समजेल का हो. त्या मध्यरक्षकाचं नाव प्रणित रोहित. त्यांना टन आपण क्षेत्ररक्षण करत जबरदस्त. मी मागसं पाहतोय आपण संधीच देत नाही हो. डायरेक्ट बुचकुल्यात पाडताय आपल्या खेळाडूला. 10-3 संघाच्या अस्मितेसाठी आपण रक्ताचं पाणी करत असतो. वाघासारखा भिडतोय रोहित. चांगली साथ देतोय निर्देश डाके. निर्देश डाके हा शांत संयमी खेळाडू आहे मित्रांनो. अनेक मैदान त्यांनी गाजवलेली आहे. परंतु एवढी कुणाच्या नावावर प्रणित पाटील हा सुद्धा शांत संयमी खेळाडू. 7 गुणांची आघाडी. तर 7 गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी. विजयी क्षण तो खेचून नेतो. नाद गुंजतो कबड्डी कबड्डी कबड्डी. लाजवाब पुढला एकदा क्षेत्ररक्षण रोखला गेलं वाढून. इंचाचा फरक झाला. 10-4-4-10. प्रत्येक गावड माघार घेऊन जमणार नाही. बोनस पण ऑन आहे. 6 10-4-4-10. जबरदस्त आक्रमकता जबरदस्त भेदकता पाहायला मिळते. खेळ होतोय चुरशीचा. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र नक्की देऊ शकतो. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन गोंदी फरारी घेण्यासाठी आपल्यातच मात्र हे गुण असणं गरजेचं असतं. कारण खेळ चुरशीचा होत असताना माघार घेणं आमच्या रक्तातच नाही. साहेब तुमचा पण धिंगाणा आमचा अजून कोणी अंदाज लावू नका कारण शिवाई बांधण संघ कडवी झुंजली. कोणाला सुटली हार आणि कोण खाणार मैदानात भाव पाहायला मिळेल. संघाचं ब्रह्मास्त्र मात्र मैदानाच्या बाहेर. अर्थातच खिडकी संघाचा बेताज बादशाह निर्देश टाके मैदानाच्या बाहेर. मानलो तो हार आणि ठाणलो तो जी. आघाडी मोडत करते नाम मात्र 5 गुणांची आघाडी मैदानात आहे. पुन्हा एकदा प्रणित पाटील. बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर. उम्मीदों के किरण निकले चारों ओर.
इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. असा प्रणित पाटील जवळ करतोय. हा वादळ आहे रायगडचा. हा वादळ आहे अलिबाग तालुक्याचे. दोन्ही अलिबाग तालुक्यातील संघ एकमेकास झुंज देत आहेत. तर दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आज आपण एकमेकांचे मित्र आहात. डू और डाय, करो या मरो सिच्युएशन मध्ये संजीवनी देईल का प्रणित पाटील निर्देश डाकेला. तू तो अजिंक्य आहेस, तो अभेद आहेस, तू अनंत आहेस, तू अपार आहेस. तू आहेस स्फूर्तीचा कलकलता प्रवाह, तू आहेस लखलखत्या मशालीचा उत्साह. तू आहेस अखंड चैतन्याचा तलपणारा सूर्य, तुझ्यातून ओसंते वीरत्वाची शौर्य. तू आहेस चित्र तारकांचे वास्तव्य, तुझ्या श्वासात वाहतो लाखो स्मरणांचा मृदगंध. तू आहेस अफाट असमंताचे प्रतीक, तू आहेस अलोट शक्तीचे दीप. तू आहेस अविचल सिंधू, तू आहेस अखंड ब्रह्मांडाचा मानबिंदू. तू ऊट आणि पटवून दे तुझ्या सामर्थ्याची ओळख, तुझ्या मजबूत मनगटातील रग. तू तोड तुझ्या नशिबाच्या रेषा, तू पार कर तुझ्या अस्तित्वाच्या रेषा. आणि तू मिटव तुझ्या अंतरंगातील प्रत्येक उणीव आणि करून दे तुझ्या अस्तित्वाची जाणीव या संपूर्ण जगाला. राज जग खोलवर चढाई करतोय. तर कबड्डी हा फक्त शब्द नाही, तो आमच्यासाठी ध्यास आहे. मातीत लोळून पण थांबला नाही असा आमचा आश्वास आहे. हा काही मध्यांतर होतोय, पूर्वांतर होतोय, तुटीत करायचा अवलंब केला जाईल. खिडकी 11 शिवाय बांधण 7. तर कितीही पैसा कमवला ना, तर टॉस जिंकलेल्या कॉइन्सची सर कशालाही नाही. आणि किती आले व्हिडिओ गेम तरी आमच्या मनातून कबड्डी मात्र जात नाही. आम्ही खेळतो जिंकण्यासाठी, पण हरलो तरी गम नाही. कारण मैदान नेहमी आम्हीच गाजवतो. शेवटी आम्ही कोणापेक्षा कम नाही. 7, 11, 11, 7 कुणाची कुणाला साथ पाहायला मिळेल. विजयाचा कणा 6 वाजून फक्त 20 मिनिटं झालेली आहे. हा सामना चुरशीचा होतोय. याच्या पुढे किती वाजतील ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही, कारण आमचे सुद्धा अंदाज आज चुकलेले आहे. शिवाई बांधण राज जंगम आपण फसला तो या झाल्या काही झाला आपण टाकलेला आहे. सुपर टॅकल झाली आणि गुन्हा आज निर्देश टाकेने सर्वांच्या हृदयात जागा बनवलेली आहे. घट्टे आज फोडून टाकल्या. स्प्रे प्रथमोपचार आहे. आयोजक स्प्रे घ्या जरा विनंती करतो. आहे ना, चला मिळालेला. धन्यवाद. निर्देश टाकेचा अफाट करिश्मा पाहायला मिळालेला. 7-16 रोख रक्कम 50,000 कुणाच्या खात्यात जमा होईल.
पुन्हा एकदा निघाला निर्देश रूपी वादळ मैदानात. या वादळाला जर वादळाला थांबवलं तर मात्र कठीण जातोय. एवढा बलहांडे शक्तीचा खेळाडू वारंवार चढाया करतोय हे सुद्धा वाखाणण्याजोग आहे मित्रांनो. 8 गुणांची आघाडी, सॉरी 8-17. रोहितचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आज पाहिले आपण. मध्यरक्षकाच्या भूमिकेत आहे हा खेळाडू. आता काय होईल पुन्हा एकदा भट्टा फोडतोय कशाशी होतोय. आता खरोखर बादशाह म्हणण्याची वेळ आलेली आहे. जबरदस्त केली आज खरोखर नवयुवक खिडकी संघात भल्या संघासह मागे सारून धोल चालत आपण अंतिम सामना खेळत आहोत. कुस्ती सारखा सामना पाहायला मिळतो. या मैदानावर कुस्ती सुद्धा तुम्ही पाहिली नका हो. लाजवाब सामना. राज जंगमची एक चुकी खरोखर खिडकी संघाला विजयाकडे घेऊन जाते. 10-22-10. परंतु रसिक वर्ग काही घरी जायला तयार नाही. बक्षीस वितरण केल्याशिवाय कोणी जाणार नाही असं प्रत्येकाने स्वतःला सांगितलेलं आहे. परंतु आज नवयुवक खिडकी संघाने सर अतिशय शांतपणे खेळी केली. हॅलो कुणाल थळे, आपण स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल आपले मंडळातर्फे धन्यवाद. आणि आपलं रिकामा पॉकेट घेऊन द्यायचं आहे. नंतर जे मुंबईवरून या स्पर्धेसाठी चाकरमाने आले होते त्या सर्वांना धन्यवाद देतो. त्यांची वेळ आता झालेली आहे मुंबईला परतण्याची आणि वडिलांना त्यांना परतवण्याची. चाकरमाने सुद्धा खुश झाले असतील हो. किती आनंदाचं वातावरण. ते सुद्धा मुंबईमध्ये जाऊन सांगतील काय रायगडकरांचा खेळ आहे हो. संध्याकाळी 7 सकाळी 7 काय स्टॅमिना. इतिहास घडतोय का. चला मागे व्हा. प्रणित पाटील संघाला मागे घ्या. 2-2. पंच व्यवस्थित निर्णय देतील कारण रात्र निघून गेलेली आहे आणि दिवस चालू झालेला आहे. पुन्हा एकदा निर्देश टाक. अहो एवढी बलाढ्य भिंत अशीच जाईल का हो बाहेर. किती मेहनत करावी लागेल. आज खिडकी संघाचा डिफेन्स सुद्धा छान चालला आणि रेडिंग सुद्धा. त्यामुळे आपला टीमवर्क छान आहे हे विसरू नका. सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होईल, उत्कृष्ट चढाई कोण आणि उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो कोण. आयोजकांनी सुद्धा आयोजन छान केलं. सर्वांना सर LED ठेवलेले आहेत म्हणजे कोणाला राग नको.
आणि विनंती बघा आणखी काय हवं प्रत्येकाने आयोजकांच्या प्रेमात पडावं गावडे सर आता आपण आपल्या चेहऱ्यावर आम्ही आनंद पाहतोय तुम्ही हलकीशी स्माईल देताय कारण आपण ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहात गणेश सर तुम्हाला सुद्धा आम्ही धन्यवाद देऊ कारण तुमच्यामुळे आम्ही रायगडचे रथी महारथी जवळून पाहिलेले आहे आणि त्यांचा सन्मान तुम्ही केला आणि त्यांची एकदम माहिती आम्हाला दिली खरोखर जिथे इथे स्पर्धा होईल माहिती सांगत असताना मी तुमचं नाव घेईन खरोखर धन्यवाद सर असंच कबड्डीवर प्रेम राहू द्या तुम्ही सुद्धा रायगडचे बलाढ्य खेळाडू आहात आणि ही स्पर्धा तुम्ही यशस्वी करून दाखवलेली आहात पुन्हा एकदा निर्देश टाके अरे एक तरी क्षेत्ररक्षण करा टाळ्यांचा गजर होईल काय कंट्रोल आहे आणि आता मात्र नाही टाळ्यांचा गजर निर्देशाचे चमकलाय हा कोहिनूर हिरा मैदानावरचा आज ठरलाय काही चढायला आज केल्या तू गुणांचा पाऊस पाडला या खेळाडूंना आज वाटणी करण्यासाठी 7 नंतर बोलवलं जाईल 7 नंबर आपल्याला वाटणी करण्यासाठी बोलवलं जाईल तर थोड्याच वेळात आणि काही सेकंदात या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली तुम्हा सर्वांना समजतोय जोरदार टाळ्यांचा गजर होईल आता मात्र मैदानात डीजे ऑपरेटर एक चांगला सण आपण आता लावणार आहात आणि खरोखर आनंदाला आता मात्र शेवटचा मिनिट अजून बाकी आहे 16 27 27 16 काय होतोय काय घडतोय जवळ जवळ हा सामना कुठे झुकते रसिक मैदान प्रेक्षकांना समजलाय आणि खरोखर आनंदाचा पाऊस याच मैदानावर पडतोय काय म्हणावं या खेळीला एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय निर्देश टाकेने आज कमाल केली मैदानावर गुणांचा पाऊस काढला आणि या